हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 5 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय। सगळ्यात आधी तर राजेशला जळवण्यासाठी अर्णवने त्याला खोटं सांगितलं की मी ईश्वरीला घेऊन डेटवर गेलो होतो, त्यामुळे राजेश आणि लावण्या यांचा चांगला जळफाड झाला। पण जेव्हा अर्णवला आणि ईश्वरीला विचारलं गेलं की तुम्ही डेटवर कुठे गेला होता, तेव्हा या दोघांनी वेगवेगळं उत्तर दिलं। अर्णवने सांगितलं मी तिला इटालियन रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी घेऊन गेलो होतो, तर ईश्वरीने सांगितलं सर मला भेळपुरी खाण्यासाठी घेऊन गेले होते आणि त्यामुळे या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं की तुम्ही असं चुकीचं उत्तर कसं काय देऊ शकता। पण शेवटी अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीला जिलेबी भरवली आणि तिचा राग दूर केला। मग या दोघांचा हा खाण्यापिण्याचा रोमांस होता तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही ईश्वरीच्या आईबाबांच्या घराबाहेर पडतात, पण त्याच वेळेस ईश्वरीचा पाय सटकतो। ईश्वरी ही खाली पडणार तर अर्णव तिला सावरतो। हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात। बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू असतं। ईश्वरी खूप सुंदर दिसत असते तर अर्णव हा सुद्धा एकदम हँडसम राजबिंडा दिसत असतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये एकमेकाच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात। हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांच्या डोळ्यातच पाहत असतात। अर्णव ईश्वरीला विचारतो, ईश्वरी जर तुला तुझ्या माहेरी राहायचं असेल आईबाबांजवळ तर तू राहू शकतेस। तर ईश्वरी म्हणते नाही सर, मला नाही राहायचंय। अर्णव म्हणतो का नाही राहायचंय, प्रत्येक मुलीला आपल्या माहेरी राहायचं असतं आणि दिवाळीत तर नक्कीच राहायचं असतं। तुला तुझ्या आईबाबांशी काही बोलायचं असेल तर तू थांबू शकतेस। तर ईश्वरी म्हणते नाही सर, तुम्हाला काय मी जड झाले का, मी तुमच्याबरोबर नको राहायला अशी तुमची इच्छा आहे का, तुम्ही मला इथे का ठेवताय। तर अर्णव चिडून म्हणतो तू माझ्याशी का भांडतेस, मला तर वाटलं प्रत्येक मुलीला आई वडिलांजवळ राहण्याची इच्छा असते, तुलाही आवडेल म्हणून तुझ्यासाठी मी असं म्हटलो आणि तू उलट माझ्यावरच चिडतेस। तर अर्णवला ईश्वरी सांगते नाही सर, मला नाही येथे थांबायचंय, मला तुमच्याबरोबरच यायचंय। पण ती मनातल्या मनात विचार करते मला माझ्या आईबाबांच्या घरी का नाही राहायचंय, प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते, पण मला अर्णव सरांबरोबरच जायचंय, मला येथे राहण्याची इच्छाच नाहीये। ती अर्णवला म्हणते मला तुमच्याबरोबरच यायचंय। अर्णव म्हणतो ठीक आहे चल माझ्याबरोबर। तेवढ्यात अर्णवला आठवतं की माझा मोबाईल हा घरातच सोफ्यावर राहिलाय। तो ईश्वरीला याबद्दल सांगतो। ईश्वरी म्हणते ठीक आहे मी पण तुमच्याबरोबर येते आणि हे दोघेही घरामध्ये येऊ लागतात। पण त्याच वेळेस ईश्वरीची आई सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना सांगते खरंच आपले जावई बापू अर्णव किती चांगलेत ना, ते ईश्वरीची नेहमी साथ देतात, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, जसं तुम्ही त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या होतात। आणि सुप्रियाला 25 वर्षांपूर्वी या दोघांच्या लग्नाआधी काय घडलं होतं ते आठवतं। ती सांगते की त्या व्यक्तीची आणि माझी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेट झाली होती, त्यांनी मला वचन दिलं होतं की मी तुला एक कायमची नोकरी देईल, म्हणून मी त्यांच्या घरी गेले। तेव्हा तिला आठवतं की 25 वर्षांपूर्वी ती चक्क अर्णवच्या बाबांच्या घरी गेली होती, तेथे वल्लरी होती। वल्लरी ही गेटमधून तिला विचारते तुम्ही येथे का आला आहात। ईश्वरीची आई सुप्रिया सांगते मी साहेबांना भेटायला आलीये, ते मला अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटले होते आणि मला कायमस्वरूपी नोकरी देतील असं त्यांनी वचन दिलं होतं। वल्लरी म्हणते ठीक आहे तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये जा इंटरव्ह्यूसाठी। आणि सुप्रिया ही अर्णवच्या बाबांच्या केबिनमध्ये जाते, पण त्याच वेळेस अर्णवच्या बाबांना चक्कर येते आणि ते खाली पडणार, तर ईश्वरीची आई त्यांना सावरते आणि त्यांचं डोकं हे तिच्या खांद्यावर असतं। पण त्याच वेळेस तेथे काही पत्रकार येतात आणि हे सगळं दृश्य पाहून ते ईश्वरीच्या आईवर सुप्रियावर वाटेल ते आरोप लावतात, या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे अशी बातमी पेरतात। आणि हे सगळं आठवून आज सुद्धा सुप्रियाला खूप त्रास होतो। पण त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी हे दोघे घरामध्ये येतात आणि या दोघांनी आपलं सगळं बोलणं ऐकले की काय, त्यांना आपल्या भूतकाळाबद्दल समजले की काय, म्हणून सुप्रियाला जबर धक्काच बसतो। ती या दोघांना विचारते तुम्ही येथे। तर ईश्वरी म्हणते हो आई, पण तू आता काय बोलत होती। सुप्रिया चांगलीच घाबरते, या दोघांनाही सत्य कळायला नको असं तिला वाटतं। सुप्रिया विचारते तू काय ऐकलंस। ईश्वरी आणि अर्णव आपल्याला सगळं काही कळलंय असे एक्सप्रेशन देत असतात, त्यामुळे सुप्रिया आणखीनच घाबरते। तर इकडे राजेश हा बाहेर हॉलमध्येच बसलेला असतो, त्याचा गोड गैरसमज झालेला असतो की मला घाबरून ईश्वरी आणि अर्णव हे दोघे बेडरूम मध्येच लपून बसलेत।
त्यांनी असंच मला नेहमी घाबरून राहायला हवं. त्यांच्या डोळ्यात मला खूप भय पाहायचंय असा विचार राजेश करत असतो आणि चांगलाच खुश होतो. त्याच वेळेस लावण्या घरी येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग जीजू, मला अर्णवशी एका महत्वाच्या डील बद्दल बोलायचंय. कुठे येतो? तर राजेश सांगतो, तो अजून खोलीतून बाहेरच आलेला नाहीये. मला तर कळतच नाहीये की सकाळपासून ईश्वरी आणि अर्णव हे खोलीत मध्ये काय करताय. दोघे अजून बाहेरच आले नाहीये. हे ऐकून लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते. राजेश मनातल्या मनात विचार करतो, हीच चांगली संधी आहे त्या दोघांना त्यांच्या बिळातून बाहेर काढण्याची, त्यांच्या डोळ्यामध्ये भीती पाहण्याची. एकदा का लावण्याला तेथे पाठवलं, दोघे नक्कीच बाहेर येतील. लावण्या म्हणते, ठीक आहे जीजू, मी जाऊन अर्णवशी बोलते. आणि लावण्या त्यांच्या रूममध्ये जाते. तर राजेश विचार करतो, तसंही सकाळपासून माझ्या इंदुरी जिलेबीला मी पाहिलं नाहीये. खूप कसं होतंय. एकदा का तिला पाहिलं, माझ्या जीवाला शांती मिळेल. आणि आता आपली इंदुरी जिलेबी खाली येणार म्हणून राजेश चांगलाच खुश होतो. तर सुप्रिया विचारते, काय झालंय? ईश्वरी सांगते, काय नाही आई, यांचा फोन राहिला होता ना, त्यासाठी आम्ही फोन परत घ्यायला आलो होतो. सुप्रियाचा जीव भांड्यात पडतो की ईश्वरी आणि अर्णवने आपल्या भूतकाळाबद्दल काहीच ऐकलं नाहीये. अर्णव त्याचा मोबाईल घेतो आणि पुन्हा एकदा आईबाबांचा निरोप घेऊन दोघेही घरी जायला निघतात. सुप्रियाला बरं वाटतं. दोघेही घराबाहेर येऊन आपल्या गाडीत बसतात. तर इकडे लावण्या ही हॉलमध्ये येते आणि सांगते की अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या बेडरूममध्ये नाहीये. हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो. तर वल्लरी म्हणते, मग हे दोघे सकाळी सकाळी कोठे गेले? काय झाले मला तर कळतच नाहीये. त्या भिकाड्या मुलीने अर्णववर कोणती जादू केलीये की तो तिला सकाळी सकाळी बाहेर घेऊन गेलाय. राजेश सुद्धा विचार करतो की मला तर वाटलं होतं दोघे मला घाबरून लपून बसलेत, पण हे दोघे सकाळी सकाळी कोठे बाहेर फिरायला गेले? माझ्या विरुद्ध काही प्लॅन तर करत नाहीये ना, अशी भीती सुद्धा त्याला वाटते. लावण्या ही पुन्हा एकदा अर्णवला कॉल करते, पण अर्णव तिचा फोनच उचलत नाही. त्यामुळे ती खूप चिडते. राजेश या संधीचा फायदा घेण्याचं ठरवतो आणि लावण्याला म्हणतो, लावण्या, खरंच मला तुझी खूप कीव येते. तूच विचार कर ना, तू इतकी श्रीमंत, इतकी क्लासी, विदेशात शिकलेली मुलगी, त्या अर्णवला तू त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा किती मदत केली, त्याच्या कंपनीला किती मोठा फायदा करून दिला. आणि अर्णव सुद्धा काय छोटा माणूस आहे का? इतका मोठा बिझनेस टायकून येतो, सात्विक फॅशनचा सीईओ आहे, करोडपती आहे, आणि तो त्या भिकाड्या इंदोरच्या मुलीबरोबर इतकं काही करतोय. तिच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न केलं, तिला घेऊन गावभर मिरवतोय. त्याला तर लाज वाटली पाहिजे. कुठे तू आणि कुठे ती ईश्वरी? मला तर ती ईश्वरी या घरातही सहन होत नाही आणि अर्णव बरोबरची तिची जोडी तर मला पाहावलीच जात नाही. वल्लरी ही राजेशला म्हणते, जावई बापू, तुम्ही खरं ओळखलत. खरंच तुम्हाला जे कळतं ते घरातील बाकी लोकांना आणि अर्णवला का नाही कळत? ईश्वरी आणि अर्णवची जोडी बिलकुल शोभत नाही. लावण्यास तिची बायको असायला पाहिजे होती. तर राजेश म्हणतो, मामी मला सगळं कळतं, पण मी काहीच करू शकत नाही. आता जे काही करायचंय ना, ते लावण्यालाच करायचंय. लावण्याच त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करू शकते. लावण्यास पुन्हा एकदा अर्णवच्या आयुष्यात परत येऊ शकते. हे सगळं ऐकून लावण्याबद्दलच विचार करू लागते. तर वल्लरी म्हणते, हो लावण्या, हे खरंय. आता तुला असा काहीतरी प्लॅन बनवावा लागेल की त्या ईश्वरीची लायकी अर्णव बरोबर नाहीये हे त्याला समजेल. लावण्या म्हणते, हो मामी, मी आता असा प्लॅन बनवणार ज्यामुळे अर्णवला समजेल की लावण्या हीच त्याला सूट होते, ईश्वरी त्याला सूट होत नाही, आणि तोच ईश्वरीला आपल्या आयुष्यातून बाहेर काढेल. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घरी पोहोचतात. दोघे गाडीतून खाली उतरतात तर पाऊस येत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, आता मुंबईत काय 12 महिने पाऊस होणार आहे असं वाटतंय मला. तर अर्णव तिला विचारतो, तू मला एक सांग, तू माहेरी का नाही राहिली? का माझ्याबरोबर परत आली? तू माहेरी राहण्यास नकार का दिला? ईश्वरी विचारते, तुमची गाडी अजून तेथेच थांबलीये का? तर अर्णव म्हणतो, मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. ईश्वरी त्याला सांगते, अर्णव सर, आपल्या दोघांची एक टीम आहे ना, आणि आपल्या राजेशला जळवायचंय, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. मग मी तुम्हाला येथे एकटे सोडून तिकडे कशी काय राहू शकत होते? म्हणून मी तुमच्याबरोबर येथे आले. हे ऐकून अर्णवला खूप आनंद होतो. घरामध्ये सगळेजण चर्चा करत असतात. आकाश, मामा, अंजली तेथे येतात आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी सुद्धा येतात. या दोघांना एकत्र आणि आनंदी पाहून राजेशचा चांगला जळफाट होतो आणि तो त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागतो. तर लावण्या अर्णवला म्हणते, अर्णव, सकाळी सकाळी कोठे गेला होतास? मला तुझ्याशी एका महत्वाच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय.
तर अर्णव म्हणतो, मी आकाशला त्याबद्दल सगळं सांगितलंय, तो तुझ्याशी मीटिंग करेल, माझ्याशी बोलण्याची काहीही गरज नाहीये. तर मामा, अंजली, आकाश हे सगळे या दोघांना विचारतात की अर्णव, ईश्वरी, तुम्ही सकाळी सकाळी कोठे गेला होतात? ईश्वरी सांगणार की आम्ही माझ्या माहेरी गेलो होतो. त्याआधीच अर्णव राजेशला जळवण्यासाठी सांगतो, मी ईश्वरीला डेटवर घेऊन गेलो होतो. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. मामी विचारते, सकाळी सकाळी कोठे डेटवर गेला होता? तर अर्णव सांगतो, मी तिला सरप्राईज दिलं. ईश्वरीला सुद्धा माहित नव्हतं. तिला कुठेतरी बाहेर घेऊन जावं अशी माझी खूप इच्छा होती, म्हणून घेऊन गेलो होतो. त्यामुळे लावण्याचा चांगला जळफळाट होतो. तर राजेश सुद्धा खूप चिडतो. मामा आणि आकाश या दोघांना चिडू लागतात की खरंच किती क्यूट आणि रोमॅन्टिक कपल आहे, एकमेकांना सरप्राईजेस देत आहे, सकाळी सकाळी डेटवर जात आहे. त्यामुळे मामी खूप चिडते. तर अंजली सुद्धा या दोघांची चेष्टा करू लागते. हो हो, तुम्ही दोघे डेटवर जा, आम्हाला कधी नका नेऊ बरोबर. हे दोघेही एकमेकांकडे पाहून लाजतात. पण त्यांचा हा आनंद पाहून राजेशचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जाणून बुजून राजेश समोर एकमेकांच्या जवळ येतात. तेवढ्यात अर्णवला ठसका लागतो. ईश्वरी त्याला प्रेमाने स्वतःच्या हाताने पाणी पाजते आणि हे पाहून लावण्या आणि राजेश खूप जळतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, वर पहा, तुमची सासू पाहते. तर अर्णव विचारतो, माझी सासू म्हणजे तुझी आई ना? ईश्वरी चिडून म्हणते, असं फक्त बोलतात, ते काही खरं नसतं. आणि या दोघांचंही हे प्रेम, हा आनंद पाहून राजेशचा खूप जळफळाट होतो. तो मोठे मोठे डोळे करून त्यांच्याकडे पाहत असतो. पण अर्णव आणि ईश्वरीचं लक्षच नसतं. त्यांचा हा खुल्लम खुल्ला रोमांस सुरूच असतो. त्यामुळे मामा, आकाश, अंजली खूप खुश होतात. मामा आणि आकाश म्हणतात, चला आता आम्हाला सुद्धा पाणी प्यायचंय, आम्हाला कोण नाही पाणी पाजणार, स्वतःच्या हातानेच प्यावं लागेल. हे दोघे तेथून जातात. अंजली सुद्धा त्यांची चेष्टा करते. लावण्या वाकड्या नजरेने ईश्वरीकडे पाहत असते, तीही निघून जाते. तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांना पाणीच पाजत असतात, एकमेकांशी प्रेमाने पाहत असतात, एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. राजेश या दोघांनाही डोळे दाखवतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, तुम्ही खोटं का सांगितलं की आपण डेटवर गेलो होतो? तर अर्णव म्हणतो, हा तर आपला प्लॅन होता. त्या राजेशचा चेहरा नाही पाहिला का, कसा काळा झाला होता, लालबुंद झाला होता. ईश्वरी हसू लागते आणि म्हणते, खरंच सर, तुम्ही खूप भारी आयडिया केली. अर्णव सुद्धा खुश होतो. इकडे राजेश हा लावण्या आणि वल्लरी जवळ येतो आणि लावण्याला म्हणतो, पाहिलंस का, त्या दोघांचा कसा खुल्लम खुल्ला रोमांस सुरू आहे, आणि तू अशी शांत बसून राहिली ना तर त्यांचं बाळ तुला खेळवावं लागेल. लावण्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, जीजू, असं काहीच होणार नाहीये. मी आता ठरवलंय, मी असा प्लॅन बनवणार की अर्णवला समजेल की ईश्वरी त्याच्या लायकीची नाहीये आणि त्याला कळून येईल की फक्त मीच त्याच्याबरोबर शोभून दिसते. मग तो स्वतःच ईश्वरीला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर काढणार. मामी विचारते, पण तू असं काय करणार आहे? लावण्या आपला सगळा प्लॅन त्या दोघांना समजावून सांगते आणि हा प्लॅन ऐकून मामी आणि राजेश हे दोघे चांगलेच खुश होतात. तर इकडे ईश्वरी ही अर्णवसाठी चक्क डाएट डोसा बनवत असते. अंजली किचनमध्ये येते आणि ईश्वरीला विचारते, तू हे काय बनवतेस? ईश्वरी सांगते, मी अर्णव सरांसाठी हा डाएट डोसा बनवते. ते नेहमी डाएटच्या नावाखाली त्या शिजवलेल्या भाज्या खात असतात, पण त्यांना काहीतरी चविष्ट टेस्टी ऑप्शन द्यायचा ना, म्हणून मी हे बनवते. अंजली ईश्वरीला विचारते, ईश्वरी, तुम्ही दोघे कोठे डेटवर गेला होता ते सांग ना मला. ईश्वरीला प्रश्न पडतो की आता यांना काय सांगावं, कारण हे दोघे डेटवर गेलेच नव्हते. हे दोघे तर आईबाबांच्या घरी गेले होते. ईश्वरी विचार करू लागते. तर अंजली विचारते, तुला असं वाटत असेल ना की मी तुला पर्सनल प्रश्न विचारते, पण मी फक्त तुझी नणंद नाहीये, तर तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि मैत्रिणीला अशा पर्सनल गोष्टी सांगता येतात. आता सांग बरं. पण ईश्वरीला कळतच नाही की अंजलीला काय उत्तर द्यावं, कारण ईश्वरीला खोटंच बोलता येत नाही. अंजली मात्र खूप एक्सायटेड असते की हे दोघे डेटवर कोठे गेले असतील, चिंटूने ईश्वरीला कोठे डेटवर नेलं असेल. तर अर्णव मामाच्या रूममध्ये येतो आणि एका फाईलबद्दल त्याच्याशी बोलू लागतो. तर मामा म्हणतो, नाही अर्णव, हे काम नंतर करू, आधी मला सांग, ईश्वरीला घेऊन तो कोठे डेटवर गेला होता. अर्णव विचार करतो, मामी येथेच आहे, मामाला आपण सत्य सांगू शकत नाही. तर अर्णवला मामा म्हणतो, लवकर सांग बरं, कोठे गेला होता. अर्णव सुद्धा विचार करू लागतो की आता मामाला काय खोटं सांगायचं, आणि तो सांगतो, मी तिला एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये डेटवर घेऊन गेलो होतो. तर इकडे
अंजलीला ईश्वरी सांगते, सर मला भेळपुरी खाण्यासाठी घेऊन गेले होते, आम्ही खूप एन्जॉय केला. म्हणजेच हे दोघेही चुकीचं सांगतात आणि वेगवेगळं सांगतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव याबद्दल एकमेकांना सांगतील की आपण डेटवर कोठे गेलोय हे अंजली आणि मामाने विचारलं आणि आपण वेगवेगळी उत्तरं दिली. यावरून अर्णव खूप चिडेल आणि ईश्वरीला म्हणेल, तू भेळपुरी खायला गेलो असं कसं सांगू शकतेस? मी सात्विक फॅशनचा सीईओ आहे, मी माझ्या बायकोला डेटवर काय भेळपुरी खायला घेऊन जाईल का? तर ईश्वरी म्हणते, भेळपुरी खाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? भेळपुरीचा आणि सात्विक फॅशनच्या सीईओचं काय दुश्मनी आहे का? ते का नाही आपल्या बायकोला भेळपुरी खायला घेऊन जाऊ शकत? यावरूनच या दोघांमध्ये भांडण सुरू होईल. अर्णव ईश्वरीला म्हणेल, हे इंदोर नाहीये, ही मुंबई आहे. इंदोरला तू सकाळी समोसा, दुपारी जिलेबी आणि रात्री भेळपुरी खात होती, पण येथे असं नाही जमत आणि मी सात्विक फॅशनचा सीईओ आहे. यावरून ईश्वरी खूप चिडणार आणि म्हणणार, येऊन जाऊन मी सीईओ आहे, सीईओला काय पोट नसतं का? इच्छा नसतात का? ते काय साधे खाद्यपदार्थ खाऊ शकत नाही का? आणि मुंबईमध्ये सुद्धा इंदोर सारखा आपण खाऊ शकतो. तिची ही बडबड सुरू असेल तर अर्णव हा चक्क तिला जिलेबी दाखवणार आणि ईश्वरीला स्वतःच्या हाताने जिलेबी भरवणार. त्यामुळे ईश्वरीचा राग निवळेल आणि हे दोघेही भांडणानंतर एकमेकांशी पुन्हा एकदा प्रेमाने वागतील. म्हणजे आता एकूणच तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये या दोघांमध्ये ईश्वरी आणि अर्णवमध्ये लुटूपुटूची भांडणं तर होत आहे, परंतु प्रत्येक भांडणानंतर त्यांच्यातलं प्रेम सुद्धा वाढत चाललंय, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा हा रोमांस पाहायला आवडतोय ना? या दोघांची भांडणं आणि त्यानंतरचं प्रेम पाहायला आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.